वामनाय नमः समुद्राय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः मोक्षाय नमः मारुतीयाय नमः ज्योताय नमः उपेन्द्राय नमः जनार्दनाय नमः सर्वशिवनात्मदेवता दैवेगाय पूजन्नाः प्राणायामेन योगः वक्रतुण्डमः कायस्य बोधि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमः गणपतये नमो नमः हतामध्ये अक्षदानि पूज्यामो श्री शिवेश्वर देवताभ्यो नमो नमः इष्ट देवताभ्यो नमो नमः कुलदेवताभ्यो नमो नमः ग्रामदेवताभ्यो नमो नमः स्थानदेवताभ्यो नमो नमः माता पितृचरणकमले नमो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणभ्यो नमो नमः सुमुखश्यकपिलोकजना लंबोदरचूर्गणा चक्षु बालशस्त्रजाननामादिशेषाय नामानि विचारं दैवाहि प्रविशन्ति समवेदा संग्रामे संगृजोग्नोभिशान्ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते वन्दे नारायणे नमोस्तुते हृदमध्ये परिभर पाणी घ्यायचं श्रीमद्भागवतो महापुरुषस्य विष्णुगान्त्यात्ममानस्य अद्य ब्राह्मणे द्वितीयपरार्धे विष्णुदेशिश्वेतावरागवे वैवस्वत्मनोन्द्रै अष्टयोगे प्रथमजन्मे भरतवर्षवृत्तिन्दे जम्बूद्वीपदण्डकारण्यदेशे गोदावत्याः उत्तरप्रदेशाय वांशवे पुनविशपञ्चेषु वनवाससंवत्सरोत्तराय शिशिरऋतौ पौषमासे कृष्णपक्षे चतुर्थीयां गुरुशुभयोगेषु भगणे एवं गुणविशेषविशिष्टायां शुभपुण्यतिथौ गोत्राचा उच्चार करावा नावाचा उच्चार करावा म्हणायचं मम आत्मनः श्रुते स्मृते पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंब सहपरिवार क्षेम स्थैर्य आयु आरोग्य मनो वांछित संकल्प देवदाय नगर स्थित शनिमंदिरात्मा अभिषेक स्नानम अहम करिष्ये मनसंयम सोनवेळा पूर्ण पाणी पडावं तत्रार्थ महागणपती पूजनंच स्मरणंच विषये श्री महागणपते नमः गणपतींच स्मरण करावं वक्रतुंड महाकाय शिवबोधि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्री महागणपते नमो नमः प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायक भक्तापास्मने नित्यं आयुकामापदे प्रथमं नवदुन्दं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयकृष्णलिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चकं च षष्ठं क्रमेव च सप्तमं विनदाजं धूम्रवनं तथाष्टमं नवम बालचन्द्रं च दशमं विनायकम् एकादशं गणपति द्वादशं गजाननं द्वादशैतानि नामानि सन्नपडिन्द्रा नचविघ्नभयङ्करस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्याजलपदे विद्याधनादिलपदे धनपुत्रात्मपुत्रा मोक्षादिलपदे जपेश्वरपदे सर्वबलपदे संवत्सरं सिद्धिजलपदे नक्रदोषा अष्टभ्यो ब्राह्मणोपेक्षितवासनं तत्सविद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादे श्री नारदपुराणे संग्रहनाशनां स्तोत्र संपूर्णं नमस्कार करावा प्रार्थनापूर्वक नमस्कारान्ते नमस्कुरोमि श्री शिवेश्वरदेवताभ्यो नमो नमः ओम नीलांजन समाभासं रविपुत्रं यमागजं छायामार्तण्डं तंगपूजं नमामि शिवेश्वर ओम शिवेश्वर भगवान की जय देवाच्या पायावर थोडंसं पाणी टाकावं तत पादयोः वाक्यं ओम वेतावानशमहिमान्तो जायञ्च पुरुक पादश्वविश्वभूतानि वाक्यं श्रीदेवताभ्यो नमः पादयोः वाक्यं सर्वयामि नंतर डोक्यावर जीवा परिणामावं ओम तस्मादुर्योधिपुरुषास्वजा प्रचारिता कर्पूरादितं तोय मंदाकिनासमावृतं आचम्यता जगन्नाथमया हि भक्तिस्त्री शिवदेवताभ्यो नमः आचमनसंध्याराशनस्नान्तरेण पुनः गंगेश्वरवट्टवत्रेष्टा करावं गंगेचे पुणेचे गोदावरी सरस्वती नर्मदेशं कावेरी जलस्मिन् सन्निधिं कुरुः तदनन्तरेण पुनः शुद्धपण्डकं शुद्धोदकस्नानं कृत्यामि शुद्धोदकस्नानान्तरेण गन्धलावैष्णवनाथं विलेखनाद्यखण्ड चन्दनं समर्पयामि गन्धद्वारां दुरादर्शानित्यपुष्पां कृष्णीं ईश्वरभूतानां प्राणरूपवै श्रियं दिग्गुणवैपुष्पं समर्पयामि नमस्कार करावा प्रार्थनापूर्वक नमस्कारांते नमस्कुरोमि वाहिलेल्या फुलाचा वास घ्यावा उत्तर निर्माल्य विसृज्य वाहिलेल्या फुलाचा वास घ्यावा उत्तर निर्माल्य विसृज्य आता अभिषेकाचा तेलाचा अभिषेक करावा तुमच्या आरोग्याची सर्वांनी श्री शनेश्वर भगवान की जय
सुरास्वाम् अविशन्तो ब्रह्म विष्णु महेश्वरा वासुदेवो जगन्नाथ तथा संकर्षणो विभु प्रद्युम्न अनिरुद्धं च भवन्तो विजयायते आकन्दलो विजयमायमो न्योरोक्ते सखा वरुणा पवनश्चैव गणाद्यं सदाशिवा ब्रह्मणा सहिता सर्वे दिक्पाला मन्नुते सदा कीर्ते लक्ष्मी भूतिर्मेधा पुष्टिसुतक्रियामते बुद्धिर्लज्जवतु शान्तिकान्तिश्च मातरा एतस्वामभिषन्तो राहुकेतस्य तर्पिता देवता नवगन्धर्वा यक्षरक्षपन्ना ऋषयो मनोगावो देवमातरं एव च देवपत्न्यं रुमानागा दैत्यस्वङ्गना सर्ववैराणि अस्त्राणि राजनो वहानि च औषधानि च रत्नानि कालवश्चानि परिता सागरा शैला तुर्थानि जलदानला एतत्त्वविशन्तिकृतामार्थसिद्धेषु शरीरकृताभ्यो नमः यदभ्यङ्गस्नानं कुर्यात् सम्पूज्यो गुरुवाक्षरभुञ्जवे अलङ्कारादि अक्षरां द्रव्यामि वस्त्रं समर्पयामि नंतर हार करायचा माल्यार्पणे सुगंधिं समर्पयामि नमस्कार करावा प्रार्थना पूर्वक नमस्कारां दे नमस्करोमि अगरबत्ती धूपं दर्शयामि दीपं दर्शयामि दीपं दर्शयामि धूपं दर्शयामि दीपं दर्शयामि शनेश्वर देवताभ्यो नमः गंधावनं दत्तमा आग्रेय धूपोयं दीपोयं प्रतिगृह्यतां नमस्कार करावा प्रार्थना पूर्वक नमस्कारं दे नमस्करोमि ये कर दिया पूजा करूंगी देव बाप्पा पानी क्या रे होगा
सचिन बॅटरी टाकणार आहे का? हा टाकू. अर्धा ना तुम्ही पाणी जरा राहू द्या खाली ठेवून मागून जय जय श्री शनिदेवा हर प्राणी को दे तुझसे थर थर कांपती हर मस्तक की रे प्रलय रूप तेरा रूठना सहन करेगा कौन ज्ञानी ध्यानी सब तेरे सम्मुख रहते मौन सुख संपत्ति का यहाँ होना कभी विनाश
अपने मंद प्रभाव को रखियो सदा लो। दर दर भिक्षा मांगते जिन पर हो तेरा कोप। चरणन में शनि देव तेरे त्रिभुवन करे पुकार। भय संकट हर कष्ट से मुक्त रहे संसार। जय 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 शनिदेव, जय 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 शनिदेव। बाधा हरो हर काज की, विघ्न का कर समाधान। तेरी प्रसन्नता से होता जन जन का कल्याण। महाप्रतापी प्रबल वीर तुझ सा कोई न और। अनुकंपा हम पर करो ग्रहों के सिर मोर। रौद्रांतक तेरा रूप है, कृष्ण वर्ण है नाथ। हर साधक के शीश पर करुणा का धर हाथ। शिव के शिष्य है देवता, महिमा तेरी महान। आरोग्य जीवन हो सदा, देना मान सम्मान। जय 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 शनिदेव, जय 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 शनिदेव, जय 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 शनिदेव, जय जय। हम सूर्य पुत्र श्री शनि देव की कथा सुनाते हैं, पावन कथा सुनाते हैं। शनि देव कलयुग के न्यायाधीश कहते हैं, हम कथा सुनाते हैं। हम सूर्य पुत्र श्री शनि देव की कथा सुनाते हैं, पावन कथा सुनाते हैं। शनि देव कलयुग के न्यायाधीश कहते हैं,
सुनाते हैं। शनि देव कलयुग के न्यायाधीश कहते हैं, हम कथा सुनाते हैं। हे शनि देव महाराज रखना भक्तों की लाज। हे शनि देव महाराज रखना भक्तों की लाज।
तुझ येतो शनिदेवा, वंदन तुझ करीतो शनिदेवा, शनिदेवा वंदन तुझ करीतो. मंगलमय चरणी तुझ्या, मंगलमय चरणी तुझ्या विनंती हीच देवा शनिदेवा. मंगलमय चरणी तुझ्या, मंगलमय चरणी तुझ्या विनंती हीच देवा शनिदेवा. तुझ्या नामाचा ध्यास लागू दे, तुझ्या चरणी देह जिजू दे, तुझ्या चरणी देह जिजू दे. विनंती करीतो तुझ शनिदेवा, विनंती हीच देवा शनिदेवा. मंगलमय चरणी तुझ्या, मंगलमय चरणी तुझ्या विनंती हीच देवा शनिदेवा. नित्य सर्वांना सुसंगती जडू दे, कुविचार मनी कधी नसू दे. नित्य सर्वांना सुसंगती जडू दे, कुविचार मनी कधी नसू दे. सर्वमुखी हरिनाम सदा असू दे, तुझ्या चरणी देह जिजू दे. मंगलमय चरणी तुझ्या, मंगलमय चरणी तुझ्या विनंती हीच देवा शनिदेवा. सुखी समाधानी सर्वांना असू दे, सुखी समाधानी सर्वांना असू दे. सुखी समाधानी सर्वांना असू दे, या जगी दुःखी कोणी नसू दे. कृपाशीर्वाद सर्वांना नित्य असू दे, तुझ्या चरणी देह जिजू दे. मंगलमय चरणी तुझ्या, मंगलमय चरणी तुझ्या विनंती हीच देवा शनिदेवा. रावरंकाचा मनोभाव शोभा पाहुनी, साडेसातीच्या फेऱ्यात न अडकुनी. रावरंकाचा मनोभाव शोभा पाहुनी, साडेसातीच्या फेऱ्यात न अडकुनी. अवकृपा कधी कुणावर नसू दे, तुझ्या चरणी देह जिजू दे. मंगलमय चरणी तुझ्या, मंगलमय चरणी तुझ्या विनंती हीच देवा शनिदेवा. दास महान महंत उदासी, कीर्ती दर्शवितो सर्व जगाशी. दास महान महंत उदासी, कीर्ती दर्शवितो सर्व जगाशी. निशिदिनी सेवा करीत से तुमची, निशिदिनी सेवा करीत से तुमची.
मंगलमय चरणी तुझ्या मंगलमय चरणी तुझ्या विनंती हीच देवा शनी देवा विनंती हीच देवा शनी देवा विनंती हीच देवा शनी देवा.
शनीचे मंत्र. कोणत्याही मंत्राची जपसंख्या 23,000 करावी. शनीचा व्यास विरचित मंत्र. ओम नीलांजन समाभासं रविपुत्र यमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम्. शनीचा पूर्णोक्त मंत्र. सूर्यपुत्रो दीर्घदेही विशालाक्षः शिवप्रियः मंदचारः प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनीः. शनीचा वेदोक्त मंत्र. ओम शमग्निरग्निभिः करच्छन्नः स्तपन्तु सूर्य संवातो वा त्वरपा अपसृद्धाः. शनीचा तंत्रोक्त मंत्र. ओम शं शनैश्चराय नमः. ओम शं शनैश्चराय नमः. ओम शं शनैश्चराय नमः. साडेसातीच्या काळात रोज प्रातःकाळी व सायंकाळी हे स्तोत्र म्हणावे. नमस्ते कोण संस्थाच पिंगलाय नमोस्तुते. नमस्ते बभ्रुरूपाय कृष्णाय च नमोस्तुते. नमस्ते रौद्रदेहाय नमस्ते चान्तकाय च. नमस्ते यमसंज्ञाय नमस्ते सौरये विभो. नमस्ते मंदसज्ञाय शनैश्वर नमोस्तुते. प्रसाद कुरु देवेश दीनस्य प्रणतस्य च. कोशस्थः पिंगलो बभ्रुकृष्णो रौदौन्तको यमः. सौरिः शनैश्चरो मन्दः पिप्लदेन संस्तुतः. एतानि दशनामानि प्रातरुत्थाय पठेत्. शनैश्चरकृता पीडा न कदाचित् भविष्यति. ओम शांतिः शांतिः शांतिः. नमन करीतो तुझ शनिदेवा. नमन करीतो तुझ शनिदेवा. श्री क्षेत्र
साक्षात परब्रह्म तस्मै श्री ओम गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव जनेश्वरा गुरुर साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दन नमः. पावन पुण्य पवित्र अशा या देवगाव नगरीमध्ये आज सर्वांचं भाग्य थोर की सुखदेव महाराजांच्या रूपामध्ये साक्षात शनिदेवाचं आणि शनीश्वराचं दर्शन घडलं. साधू संत येथे घरा तोची दिवाळी दसरा. गावाचं नावच देव गाव आहे आणि गावात आम्ही पूर्ण गावात राऊंड मारला तर प्रत्येक देवाचं सुंदर असं मंदिर आहे. पूर्ण ग्रामस्थ यांनी जो शैनेश्वर महाराजांच्या पालखीचा सोहळ्याचा जो पहिला प्रस्थान इथं ठेवलं आणि सर्व ग्रामस्थांनी या सर्व वारकऱ्यांना सुंदर असं नियोजन केलं. आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव पूर्ण नाशिक जिल्हा जितका पवित्र आहे की आपल्या या नाशिक जिल्ह्यामध्ये विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा त्यांची समाधीस्थान, त्यानंतर 4 ठिकाणी जो कुंभमेळा घडतो आणि त्या 4 ठिकाणांपैकी एक आपला नाशिक त्र्यंबकेश्वर, 3.5 पीठांपैकी अर्धशक्तीपीठ असेल तर ती वणीगडावर सप्तशृंगी माता. त्यानंतर आत्ताच 8 दिवसापूर्वी सर्वांचं आराध्य दैवत प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अगदी थाटामाटामध्ये पार पडला अयोध्येनगरीमध्ये. आणि त्याच अनुषंगाने गावागावात जिल्ह्यात तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यात नाही तर भारत देशात म्हणता येणार नाही, भारत देशाच्या बाहेर सुद्धा आनंदोत्सव साजरा झाला. आणि याच प्रभू रामचंद्रांनी आपल्या या नाशिक जिल्ह्यामध्ये 12 वर्षाचा जो वनवास होता आपल्या नाशिक जिल्ह्यात काढला. अशी पवित्र पावन आपली नाशिक जिल्ह्याची भूमी. आणि या नाशिक जिल्ह्यामध्ये आज वाकीवरून श्री क्षेत्र वाकी कन्नड येथून महामंडलेश्वर स्वामी सुखदेव बाबा यांनी या देवगावकरांना आशीर्वाद दिले. सर्वात प्रथम निफाड तालुक्याच्या वतीने मी महाराजांचे कोटी कोटी धन्यवाद देतो. यावर्षी 200 वारकरी आहे तर पुढच्या वर्षी 500 वारकरी या दिंडीमध्ये सोबत राहतील अशीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि श्री मल्हारी मार्तंड देवस्थान पाचोरवणी प्रति जेजुरी मंदिराच्या वतीने या सर्व वारकऱ्यांना एकदा साक्षात दंडवत करतो. जय मल्हार, जय शनेश्वर महाराजांच्या संकल्पनेमधून देवगावला मल्हारी मार्तंड श्री खंडेरायाचं मंदिर व्हावं ही त्यांची इच्छा आहे. आणि ते मंदिर देखील महाराज अत्यंत देवगावकरांच्या योगदानामधून तुमच्या कृपा आशीर्वादाने उभा राहील हा देखील या ठिकाणी आम्ही संकल्प करतो. व आपण ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. आणि आदरणीय महामंडलेश्वर सुखदेव महाराज यांना विनंती करतो की त्यांनी आशीर्वाद या दिंडी सोहळ्याला द्यायचे आहे ही त्यांना विनंती. धन्यवाद. ओ प्रचंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्याशी सर्वदा. ओम नीलांजन समाभासं रवि पुत्रमेमागर्जं छायामार्तंड संभूतं तन्मामि शनेश्वरम. आज आपल्या देवगाव या पावन भूमीमध्ये म्हणजे खूप मंदिर आहे आपल्या गावामध्ये, म्हणूनच देवगाव देवाची भूमी. आणि या ठिकाणून श्री क्षेत्र शनेश्वर देवस्थान श्री क्षेत्र वाकीनेवपूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणून खरं म्हणजे हा पायी दिंडी सोहळा दुसऱ्या गावून सुरुवात होणार होता. परंतु मन आहे प्रेमानं रांचं पाखरू जवळ येतं आणि पैशानं जवळचं माणूस दूर जातं. या संदेशाप्रमाणे तुमचं सर्वांचं असणारं देवस्थानावर जे आहे प्रेम आणि या प्रेमापोटी तुमच्या आग्रह असतो. पहिल्यांदाच हा शनिदेव पायी दिंडी सोहळा देवगाव इथून सुरू झाला. आता याच्यानंतर बदलत राहील. पुढच्या वर्षी दुसरी कोण होईल, त्याच्या पुढच्या वर्षी दुसरी कोण होईल. पहिलाच मान तुम्हा देवगावकरांना ह्या ठिकाणी मिळाला आणि ह्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी उत्कृष्ट अशी सेवा ह्या ठिकाणी केली. त्याबद्दल आपल्या गावाला सुख शांती समृद्धी लाभो
एवढं या ठिकाणी शनेश्वर भगवंताला आराधना करून शुभ आशीर्वाद देतो. आणि या ठिकाणी योगेश महाराज सुद्धा प्रतिजेजोरी ते सुद्धा या ठिकाणी आले. त्यांचंही या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि सर्वांना या ठिकाणी आशीर्वाद देतो. शनेश्वर भगवान की हरिभाऊ. शनेश्वर भगवान की जय. या ठिकाणी शनी देवस्थान श्री क्षेत्र नेवपूर वाकी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आज आपल्या या निफाड तालुक्यामधील देवगाव रुई या गावामधून आज सकाळी 8 वाजता जगदंबा मातेच्या मंदिरातून संत जनार्दन स्वामी महाराजांच्या मंदिरातून या ठिकाणी दिंडीचं प्रस्थान झालं. या ठिकाणी शनी देवस्थान नेवपूर वाकी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर श्री श्री 1008 महामंडलेश्वर शनी भक्त संत सुखदेवजी महाराज यांच्या वतीने सर्व देवगावकरांचे, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व योगेश भाऊ सर्वांचे या ठिकाणी देवस्थानच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी कालच्या संध्याकाळच्या 5 वाजेपासून आता सकाळच्या 10-11 वाजेपर्यंत सर्व वारकऱ्यांची आपल्या गावकऱ्यांनी अगदी मनोभावे सेवा केली. या ठिकाणी कुठलीही कमतरता आम्हाला भासली नाही. शनी देवस्थानच्या वतीने आम्ही सर्व वारकरी मंडळी, सर्व शनी देवस्थान पायी दिंडी रथ सोहळा आपले आभार आहेत. याही पुढे असं शनी देवस्थानवर या ठिकाणी आपण कायम स्वरूपी या ठिकाणी आठवण ठेवावी अशी देवगावकरांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. शनी देवस्थानच्या वतीने आम्ही सर्वजण तुमचे आभार आहे. जय शनीश्वर रामकृष्ण हरी. धन्यवाद. आपण सर्वजण या दिंडी सोहळ्यास उपस्थित झालात. शेवटपर्यंत असाच उत्सव आणि अशीच साथ या दिंडी सोहळ्यास आपण सर्वांनी द्यायचे आहे. सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. आ
जगी व्यापक व्यापिले व्यापक हरी जगी व्यापक व्यापली ऐसी प्रेमाची माऊली जगी व्यापक व्यापली हरी जगी व्यापक व्यापिली प्रेमाची माऊली हरी प्रेमाची जगी व्यापली माऊली व्यापक हरी जगी रे व्यापक ओ जगी व्यापी